Hello guys, welcome to our channel Biology Simplified. Right here we'll be discussing all the aspects and the topics related to our biology subject. For today, as you have visited this channel for the first time, I'll request you to like and subscribe to our channel. Today we'll be discussing about the 11th biology syllabus. Right, तुम्ही आज पहिल्यांदा चॅनलवर आला आहात, त्यामुळे आपण 11वीची नवीनच सुरुवात असल्यामुळे तुमची आज आपण 11वीमध्ये बायोलॉजी सब्जेक्टमध्ये नेमकं काय आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. बरोबर. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. माझं नाव मयूर सावंत. माझं मास्टर्स इन फार्मसी झालेलं आहे. राईट, अँड आय विल बी टेकिंग युअर बायोलॉजी फॉर नाव. This is my contact detail. You can contact me anytime related to queries and questions to the biology syllabus. आता पुढे जाण्याआधी किंवा सुरुवात करण्याआधी सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो माझ्यासमोर, व्हॉट इज बायोलॉजी. आत्तापर्यंत आपण 10वीपर्यंत सायन्स म्हणून एक सब्जेक्ट शिकत होतो. त्याच्यात त्या सायन्समध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे त्याच्यात फक्त आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सबद्दल होतंच असं नाही, त्याच्यात सगळ्या ज्या सायंटिफिक गोष्टी आहेत, ॲटमॉस्फिअर आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन होतं. 11वीला आल्यानंतर आता तुम्ही सायन्स, जो आधी एक सब्जेक्ट होता, आता सायन्स ही पूर्ण एक स्ट्रीम झाली आहे तुमच्यासाठी. एक स्पेशल काय म्हणतो आपण त्याला, एक स्पेशल स्टडी करण्याचा जी एक लाईन आहे, ती लाईन आपण धरलेली आहे सायन्स. ॲज यू ऑल नो 3 लाईन्स आहेत, सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. राईट. सो त्यातलं जो आधी एक सब्जेक्ट होता, ती आता पूर्ण एक लाईन झाली आहे तुमच्यासाठी सायन्स. आणि त्या सायन्समध्ये आपण स्पेसिफिकली बायोलॉजीबद्दल डिस्कस करणार आहोत. तर बायोलॉजी म्हणजे नेमकं काय असतं, कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या बायोलॉजीमध्ये येतात. सो सगळ्यात पहिले बायोलॉजी म्हणजे काय माहिती आहे का? बायोलॉजी इज अ नॅचरल सायन्स दॅट स्टडी लाईफ अँड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अलॉंग विथ व्हेरियस ॲस्पेक्ट्स रिलेटेड टू दॅट. म्हणजे आपण बायोलॉजीमध्ये काय करणार आहे, तर बायोलॉजीमध्ये आपल्या सराउंडिंगमध्ये किंवा आपण स्वतः जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जी लाईफ आहे, राईट. आता तुम्हाला माहिती असेल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग अशा 2 प्रकारचे ऑर्गॅनिझम्स किंवा ऑब्जेक्ट्स आपल्या आजूबाजूला असतात, ज्यांना आपण मराठीमध्ये सजीव आणि निर्जीव असं म्हणतो. तर आता लिव्हिंग किंवा सजीव म्हणजे काय, की असे सगळे ऑर्गॅनिझम्स की जे त्यांच्या ॲक्टिव्हिटीज, त्यांच्या ज्या बेसिक ॲक्टिव्हिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल त्यांचं रेस्पिरेशन आहे, श्वासोच्छ्वास करणं, किंवा रिप्रोडक्शन आहे, नवीन ऑर्गॅनिझमला जन्म देणं, ह्या सगळ्या गोष्टी कॅरी करतात, त्यांना आपण म्हणतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग नॉन लिव्हिंग म्हणजे काय, ज्याला आपण इनॲनिमेट पार्टिकल्स म्हणतो, त्याला आपण निर्जीव वस्तू म्हणतो. येतं आहे लक्षात? मग आपण बायोलॉजीमध्ये काय करणार आहोत, तर बायोलॉजीमध्ये आपण हे सगळे आपण आणि आपल्या आजूबाजूचे जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, जे सगळे सजीव प्राणी आहेत, पक्षी आहेत, प्लांट्स आहेत, ह्या सगळ्या काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, व्हायरसेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण स्टडी करणार आहोत. कळतंय? मग स्टडी करणारे म्हणजे नेमकं काय करणार आहे, किंवा बायोलॉजीमध्ये आपण स्टडी करतो म्हणजे नेमकं काय करतो. तर स्टडी करत असताना कोणताही ऑब्जेक्ट किंवा कोणत्याही ऑर्गॅनिझमचं स्टडी करत असताना त्याचे वेगळे वेगळे पार्ट्स लक्षात घेतले जातात. म्हणजे जर आपण ह्युमन्सबद्दल जरी बोलायचं झालं, आपल्याबद्दल जरी बोलायचं झालं, मग आपल्याशी रिलेटेड कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, तर सगळ्यात पहिले येतं आपली ॲनाटॉमी, ह्युमन्सची ॲनाटॉमी. आता ॲनाटॉमी ह्या वर्डचा मिनिंग काय होतो, किंवा ॲनाटॉमी म्हणजे नेमकं काय, तर ॲनाटॉमी म्हणजे स्ट्रक्चर ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे आपण जेव्हा ह्युमन ॲनाटॉमीबद्दल बोलतोय, तेव्हा आपण ह्युमन्सच्या स्ट्रक्चरबद्दल बोलतोय. आपण जर एखाद्या स्पेसिफिक सिस्टीम, फॉर एक्झाम्पल सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, मग ॲनाटॉमी ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम, राईट, जर याच्याबद्दल बोलतोय तर काय करतोय आपण, आपल्या हार्टच्या, आपल्या ब्लड वेसल्सच्या स्ट्रक्चरबद्दल बोलतो आहे. म्हणजे ॲनाटॉमी म्हणजे स्पेसिफिकली काय येतं,
Anatomy specifically defines the structure of the organism. ॲनाटॉमीमध्ये तो ऑर्गॅनिझम बनलेला कसा आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं येत राहतं. कळतंय? याच्यानंतर सेकंड एक पार्ट येतो, तो येतो फिजिओलॉजीचा. मग आता फिजिओलॉजी म्हणजे काय? सर, ॲनाटॉमीमध्ये आपण स्ट्रक्चरबद्दल डिस्कशन करणार असो, आपण एका ऑर्गॅनिझमचा स्ट्रक्चरबद्दल बोलणार असो, तर फिजिओलॉजीमध्ये आपण त्याच्या फंक्शन्सबद्दल बोलतो. तो ऑर्गॅनिझम किंवा ती स्पेसिफिक सिस्टीम काय काम करते, ते कोणत्या प्रकारे त्यांचं फंक्शन कॅरी करते, हे सगळं आपण कशात डिस्कस करतो? ऑल दिस थिंग्स आर डिस्कस्ड इन द फिजिओलॉजी. आणि जेव्हा आपण एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमबद्दल बोलतो तेव्हा त्याची ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी हे दोघंही गोष्टी एकत्र येत असतात. म्हणजे जर परत एकदा बोलायचं झालं एक्झाम्पलने, जर आपण सर्क्युलेटरी सिस्टीमबद्दल बोललो, सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये हार्टबद्दल बोललो, तर हार्टचं स्ट्रक्चर म्हणजे ॲनाटॉमी झाली, आणि हार्टचं फंक्शन, हार्ट काय काम करतं, तर हार्ट ब्लड पंप करायचं काम करतं. आपल्या बॉडीमध्ये जे काही ब्लड सर्क्युलेशन करतं ते कोणामुळे होतं, ते हार्टमुळे होतं. मग हार्टची फिजिओलॉजी काय झाली? हार्टची फिजिओलॉजी ही पंपिंग ऑफ ब्लड इज द फिजिओलॉजी ऑफ हार्ट. आणि हार्टची ॲनाटॉमी काय झाली? हार्ट इज अ 4 चेंबर्ड स्ट्रक्चर हॅव्हिंग ॲट्रियम अँड वेंट्रिकल, हे झाली त्याची ॲनाटॉमी. कळतंय? म्हणजे ॲनाटॉमी इन द सेन्स व्हॉट? ॲनाटॉमी स्टँड्स फॉर स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गॅनिझम, स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गन, स्ट्रक्चर ऑफ द सिस्टीम. फिजिओलॉजी म्हणजे फंक्शन ऑफ दॅट ऑर्गन, फंक्शन ऑफ दॅट सिस्टीम, फंक्शन ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम. आणि त्यामुळे म्हटलं जातं ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी हे दोघं नेहमी बरोबर येतात. स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द ऑर्गॅनिझम, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द सिस्टम इज नोन ॲज ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. मग बायोलॉजीमध्ये आपण एवढ्या दोनच गोष्टी पाहणार आहोत का? किंवा जर आपण ह्युमन्सबद्दल बोललो तर ह्युमन्समध्ये एवढ्या दोनच गोष्टी असतात का? नाही. जेव्हा आपण फिजिओलॉजीबद्दल बोलतो ते काम करण्यासाठी, ते फंक्शन परफॉर्म करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये वर्क करत राहतात. म्हणजे आपण डायजेशन जेव्हा म्हणतो, किंवा आपण म्हणूयात एनर्जी फॉर्मेशन, आपल्या बॉडीला काम करण्यासाठी काय लागतं? एनर्जी लागते. एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये लागते? इलेक्ट्रिसिटी तर नाही लागत, इलेक्ट्रिक एनर्जी नाही लागत. मग आपल्या बॉडीला लागते एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATPs. मग आता हे ATP कसे बनवले जातात? सो दोज प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ATPs इज कॉल्ड ॲज केमिकल प्रोसेसेस. याला काय म्हटलं जातं? या सगळ्या प्रोसेसला म्हटलं जातं केमिकल प्रोसेसेस. मग अशा वेगवेगळ्या बऱ्याच साऱ्या केमिकल प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये काम करत राहतात. मग आपण बायोलॉजीचा जेव्हा स्टडी करणार आहोत तेव्हा आपण ह्या वेगवेगळ्या प्रोसेसेसचा पण स्टडी करणार आहोत. कळते? आणि याच्यातला चौथा पार्ट येतो, दॅट इज डेव्हलपमेंट अँड एव्होल्युशन. म्हणजे एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे, तो एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा केव्हा त्याचं चेंजेस झाले, तुम्हाला माहिती आहे आपण ह्युमन्स आहोत. ह्युमन्स ॲट अन व्हेरी अर्ली स्टेज, आपले जे ॲन्शियंट किंवा आपले जे ओरिजिन आहे दॅट इज फ्रॉम होमोसॅपियन्स सॅपियन्स. बरोबर? म्हणजे ह्युमन्स हे सगळ्यात पहिले त्यांचे जे ॲन्सिस्टर्स होते दोज वेअर होमोसॅपियन्स. की त्याच्यात मग हळूहळू चेंजेस होत त्याच्यात हळूहळू इव्होल्युशन होत आपण आत्ताचं मॉडर्न ह्युमनपर्यंत आलेलो आहोत. म्हणजे जेव्हा आपण एका ऑर्गॅनिझमबद्दल बोलतो, जेव्हा आपण त्याच्या ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याच्या डेव्हलपमेंटबद्दलही बोलत असतो, आपण त्याच्या इव्होल्युशनबद्दल पण बोलत असतो. कळतंय? म्हणजे जेव्हा मी एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बायोलॉजीचा स्टडी करणार आहे तेव्हा मी काय करणार आहे? मी सगळ्यात पहिले त्याच्या ॲनाटॉमीचा स्टडी करेल, त्याच्या फिजिओलॉजीचा स्टडी करेल, त्याच्यात वेगवेगळ्या ज्या केमिकल रिॲक्शन्स, केमिकल प्रोसेसेस कॅरी होतात त्यांबद्दल डिस्कस करेल, आणि मी त्याच्या डेव्हलपमेंट अँड इव्होल्युशनबद्दल डिस्कस करेल. ऑल दीज ॲस्पेक्ट्स आर नोन ॲज बायोलॉजी. कळतंय? मग हे बेसिकली आपण बायोलॉजीबद्दल बोललो. मग आता जेव्हा आपण 11th आलो आहोत
तर 11th आल्यावर मला कोणते कोणते पॉईंट स्टडी करायचे आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. तर 11th मध्ये 11वीला महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सिलेबसनुसार आपल्याला टोटल 16 चॅप्टर स्टडी करायचे आहेत. आणि हे 16 चॅप्टर्स 5 वेगवेगळ्या युनिट्समध्ये डिवाइड केलेले आहेत. येतंय लक्षात? मग हे युनिट्स कोणते कोणते? सगळ्यात पहिलं युनिट येतं डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. राईट, म्हणजे डायव्हर्सिटी इन द सेन्स व्हॉट? डायव्हर्सिटी म्हणजे वेगळेपणा. राईट, म्हणजे जर आपण आपल्या ॲटमॉस्फिअरचा, आपल्या एन्व्हायरमेंटचा विचार केला तर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. मग त्याच्यात ह्युमन्स पण येतात, त्याच्यात ॲनिमल्स पण येतात, त्याच्यात प्लांट्स पण येतात, त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण येतात. येतं आहे लक्षात? हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत. मग आपण पहिल्या युनिटमध्ये काय करणार आहोत? तर पहिल्या युनिटमध्ये आपण ह्या सगळ्या कोणते नेमके लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत त्यांच्याबद्दल स्टडी करणार आहोत आणि त्यांचं क्लासिफिकेशन करणार आहोत, त्यांचं डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. मग त्याच्यात आपल्याला किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमॅलिया किंवा मग हे सगळ्या अशा गोष्टी येणार. राईट, आपण ह्या सगळ्या प्रत्येक युनिटबद्दल आपण एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण स्पेसिफिकली डिस्कस करू की प्रत्येक युनिटमध्ये इन डेप्थ आपल्याला काय स्टडी करायचं. राईट, सेकंड युनिटमध्ये आपण सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही आत्तापर्यंत 10वीपर्यंत सायन्समध्ये शिकलेला असाल की एक कोणताही आपण जर लिव्हिंग ऑर्गॅनिझमबद्दल बोलतो तर त्याचं एक बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट येतं विच इज नोन ॲज सेल. मग आपण सेकंड युनिटमध्ये काय करणार आहोत? तर सेकंड युनिटमध्ये आपण नेमके कोणकोणत्या प्रकारचे सेल्स असतात, त्या सेलमधले ऑर्गनल्स कोणते असतात, त्या सेलमधले स्पेसिफिक पार्ट कोणते असतात, कोणतं पार्ट काय फंक्शन परफॉर्म करतात, हे सगळं आपण सेकंड युनिट दॅट इज सेल स्ट्रक्चर अँड फंक्शनमध्ये डिस्कस करणार आहोत. तिसरं युनिट आपलं येतं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ऑर्गॅनिझम्स. म्हणजे आता जसं आपण म्हटलं की ह्युमन्सचा जरी विचार केला तर आपलं बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट काय? सेल. बरोबर. पण हे सेल जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते काय फॉर्म करतात? तेव्हा ते टिश्यूज फॉर्म करतात. आणि आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक ऑर्गन हा वेगवेगळ्या टाईप ऑफ टिश्यूजपासून बनलेला आहे. म्हणजे प्रत्येक सिस्टीममध्ये वेगवेगळे टिश्यूज प्रेझेंट राहतात, प्रत्येक ऑर्गनमध्ये वेगवेगळे टिश्यूज प्रेझेंट राहतात. मग या थर्ड युनिटमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत? थर्ड युनिटमध्ये आपण सगळ्या ऑर्गन्सचे जे बेसिक फंक्शन्स आहेत, बेसिक फंक्शनल युनिट्स आहेत टिश्यूज, त्या टिश्यूजबद्दल डिस्कस करणार आहोत. कोणकोणत्या प्रकारचे टिश्यूज असतात, प्रत्येक टिश्यू कोणतं वेगवेगळं फंक्शन परफॉर्म करतो, हे सगळं आपण डिस्कस करणार. याच्यानंतर चौथं युनिट येतं आपलं दॅट इज प्लांट फिजिओलॉजी. आता परत एकदा, फिजिओलॉजी म्हणजे काय? फंक्शनॅलिटी. राईट, मग आपण ह्या चौथ्या युनिटमध्ये काय डिस्कस करणार आहोत? तर चौथ्या युनिटमध्ये आपण प्लांट्स काम कसं करतात, त्यांना काम करण्यासाठी लागणारे जे फूड आहे, जे एनर्जी आहे, ते एनर्जी कशी प्रोड्यूस करतात, प्लांट्स फूड सिंथसिस कसं करतात, ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये, ह्या एन्व्हायरमेंटमध्ये प्लांट्सचा रोल काय आहे, काय काम आहे प्लांट्सचं, हे सगळं आपण ह्या चौथ्या युनिटमध्ये डिस्कस करणार. आणि पाचवा आणि शेवटचा जो युनिट आहे आपला दॅट इज ॲनिमल फिजिओलॉजी. म्हणजे ॲनिमल्सची फंक्शनॅलिटी. मग आपलं बॉडी आहे, ह्युमन्सचा जर आपण डिस्कस केलं किंवा ॲनिमल्सबद्दल आपण डिस्कशन केलं तर वेगवेगळ्या सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये काम करत राहतात. राईट, ह्या सगळ्या सिस्टीम जेव्हा काम करत असतात ना तेव्हा काय होत राहतं? तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जी सगळ्या सिस्टीमची एकत्रित फंक्शनॅलिटी आहे, जेव्हा या सगळ्या सिस्टीम कोरिलेटेड ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतात, तेव्हा आपण म्हणतो की द बॉडी इज परफॉर्मिंग इट्स नॉर्मल फंक्शन्स. जेव्हा या वेगवेगळ्या सिस्टीम एकत्रितपणे किंवा एकमेकांवर डिपेंडंट ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतात तेव्हा आपलं शरीर, आपली बॉडी ही त्याचं काम व्यवस्थित करते असं आपण म्हणत असतो. कळतंय? ह्या बेसिक 5 युनिटमध्ये आपला पूर्ण 11वीचा बायोलॉजी हा जो सिलेबस आहे तो डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. येतंय लक्षात? फॉर टुडे, फॉर दिस व्हिडिओ विल बी स्टॉपिंग हिअर. आपण इथे थांबणार आहोत.
याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे जे 5 युनिट आहेत यातल्या प्रत्येक युनिटबद्दल थरोली डिस्कशन करणार आहोत की नेमकं प्रत्येक युनिटमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, कोणते कोणते पॉईंट्स आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. राईट. या सगळ्या पॉईंट्सबद्दल जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर फील फ्री टू कनेक्ट विथ मी. तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता, ईमेल करू शकता. आय एम देअर टू आन्सर युअर क्युरीज. राईट. So we will stop here. Thank you so much. Bye bye.